आपलं सगळ्यात मोठं इतिहासातलं नुकसान हे झालंय की 90 लाख पुस्तकं जळाले. आता मध्यंतरी पुण्याची एक घटना, अत्यंत श्रीमंत बापाचा एक मुलगा पॉर्श कार घेऊन 200च्या स्पीडने चालवून ठोकून दिली. आता ज्यांचा जीव गेला त्यांची काय चुकी होती त्याच्यामध्ये? तो त्याच्या कर्माने श्रीमंत झाला, त्याच्या मुलाला एक पद प्राप्त झालं, त्याला गर्व आला आणि तो दारू पिऊन धिंगाणा करत नंगानाच करत तो व्यक्ती ठोकून राहिला किंवा हे चालतो. पैशाचा बघा माज, तसं त्यावेळेस विद्येचा माज होता लोकांना, त्यामुळे त्यांनी 90 लाख पुस्तकं लिहिले. पण ज्याला एक अक्कलशून्य राजा आला की ज्याला काही नॉलेज नव्हतं, काही त्याला डोक्याचा भाग नव्हता, त्याने विचारलं की माझा धर्म याच्यामध्ये नाहीये, अल्लाह याच्यामध्ये नाहीये. तो बोलला नाही, त्याने अक्षरशः ते जाळून टाकली पुस्तकं. आता तुम्ही विचार करा की ज्यांनी ते पुस्तकं लिहिले होते त्यांच्या धर्माचं जे काही नॉलेज त्यांनी तयार केलं होतं त्याचा फायदा सगळ्या धर्माला होत होता, सगळ्या मनुष्य जातीला होत होता, डेव्हलपमेंट होत होती. अधोगती झाली का? आपली सगळ्यात मोठी अधोगती हे झाली की त्याच्या हातात तलवार होती, चुकीच्या माणसाच्या हातात, आणि त्याने 90 लाख पुस्तकं. आता आपल्याला फक्त नालंदा आणि तक्षशिला हे दोनच माहिती की जळाली. मग इतके विकसित भूमी, इतकी सुजलाम सुफलाम भूमी, ती कशी खराब करता येईल याच्यासाठी वेगवेगळे आक्रमणं झाली. कारण तुमच्याकडे जे आहे ते सांभाळता तुम्हाला नाही आलं तर जंगलात शिकारीला बसलेलेच लोक. हे जंगल आहे पूर्ण, इथं शिकार होणंच आहे, त्याचं संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी.